पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय सर? अरे वाह, पेढे सर, काही गुड न्यूज आहे? अरे ती घे तर। छान आहे पेढा। आणि हे बघा, पेढे वाटण्याचं कारण पण आलं। घे घे, तू पण घे। पेड़े किस खुशी में? आपके आने की खुशी में। ओ, कुचकटपणा का? नाही नाही, अमूल्य मॅडम आल्या आहेत, सगळ्यांना आनंद झाला असणार म्हणून म्हटलं मीच पेढे वाटतो। काय ना, अ गुड बॉस हॅज टू नो व्हॉट हिज टीम वॉन्ट्स। खरंय, पण मला का संशय येतोय? आय मीन, कुचकटपणाचा वास येतोय। कुछ जल रहा है क्या? काय रे, काय झालं? काय चाललंय? अमूल्य मॅडमने परत जॉईन केलं ना, म्हणून पेढे वाटतोय। त्यांना पण दे। हो, हे घ्या, हे घ्या। सर, दिले पेढे। वहिनी, कोणाला आनंद होऊ देत किंवा न होऊ देत, मी माझं काम मनापासून 100% करणार आहे। विजय, सर, तू किती टक्के काम करतोस रे? 100% सर। तू? 100%. 100%. तू रे? 100% सर. तू? 100% सर. आणि तू? 100%. कमाल आहे। मला वाटतं फक्त मीच इथे 10% काम करतो, बाकी सगळे 100% काम करत असावेत। तुम्ही सगळे उभे का असे? बसा ना, पेढा खाऊयात, तोंड गोड करूयात। चला मुले, अरे कामाला लागा, तोंड काय बघत बसलाय? एक तर हवामान बिघडलंय, कळलं ना? कोणावरही कोणतंही संकट येऊ शकतं। अरे तोंड काय बघत बसलाय, कामाला लागा। पुरुषोत्तम सुटतोय जेलमधून। अच्छा, पुरुषोत्तम गुडपल्लीवार ना? पण कसं शक्य आहे? म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे त्याची 2 वर्ष तरी शिक्षा बाकी असेलच। हो, बरोबर आहे। चांगल्या वर्तणुकीमुळे लवकर सोडतायत। मला असं वाटतं पॅरोलवर असेल तो। आणि चांगली वर्तणूक काय वहिनी तुम्ही पण? अहो, मी तर म्हणतो अशा माणसाला बाहेर सोडायलाच नाही पाहिजे। कायची चांगली वागणूक? कुणाचंही त्याच्याबद्दल काही मत असलं ना, तरी माणूस म्हणून चांगलाच आहे तो। हा, म्हणजे विक्षिप्त वागतो कधीतरी, पण तो जे काही करतो ते चांगल्यासाठी। कोणत्याही स्त्रीवर अन्याय झालेला त्याला सहन होत नाही, आणि अन्याय झालेला दिसला तर तो काय करेल ह्याचा नेम नाही। हो, ते आहेच म्हणा, त्याचीच तर भीती आहे ना। नाही नाही, घाबरू नका, तो माझ्या शब्दाबाहेर नाही। बघूया, बाहेर आला की भेटेलच। हो, म्हणजे खर नाही त्याला डर कशाला, नाही का? चला ठेवतो मग, आणि भेटूया लवकरच। पुरुषोत्तम गुडपल्लीवार सुटला। विजय, अरे किती चुका आहेत यात।
ते लवकर करेक्ट करून घे. हो. आणि आपण जे मीटिंग्स पोस्टपोन केले ते लवकर लाईन अप करून घे. ठीक आहे. कॉल घे. इम्पॉर्टंट नसेल तर सांगा, आय एम बिझी. DCP शिंदे साहेब आहेत. हॅलो. हाय वेदांत. अरे मला तुला भेटायचं होतं, खूप महत्वाचं काम आहे. इफ यू डोंट माइंड सांगशील का काय काम आहे? त्या पल्लवीबद्दल बोलायचं होतं. कोण पल्लवी? पल्लवी घोरपडे, गौतमची बायको. ओके. कुठे भेटूया? म्हणजे मी आता ऑफिसमध्ये आहे, सो. ओके, मग मी तिथेच येतो. ओके. विजय, DCP शिंदे आले की त्यांना आत पाठव. ठीक आहे. झाली केस सॉल्व. हे 2 तू उद्या करून आणशील. चला पण आता लेक्चरला. मॅम, एक प्रॉब्लेम होता. अरे आता लेक्चरलाच चाललोय ना, तू क्लासमध्येच विचार. मॅम, पण क्लासमध्ये मी तुम्हाला काही विचारलं की मुलं हसतात आणि चिडवतात. का चिडवतात? ते वर जाऊ द्या. आणि इकडे हे बघ, काल मी तुला मीन मोड मीडियन मधला फरक समजावला होता. फक्त याचा जेव्हा ऍव्हरेज काढशील ना, बघ एक्झाम्पल नंबर 8. हे कशाला? हा ना मॅम, प्लीज. इंद्रा, तुला मी हा टॉपिक ना लेक्चर मध्ये रिवाइज करते. हे घे. ओके, थँक्यू मॅम. मला माहिती नव्हतं तुला चॉकलेट्स आवडतात. थँक्स. माझ्या लेक्चरची वेळ झाली, मी निघते. हा. ओके, बाय. एक्सक्यूज मी, मिस्टर वेदांत वानखेडेंना सांगा DCP शिंदे भेटायला आले. नमस्कार सर, तुमचीच वाट बघतायत. तू इथेच थांब, मी आलो भेटून. या. फाईल चेक केली आहे, सबमिट करून टाक. अभिषेक, ती फाईल. विजय, ही मुलगी कोण आहे? म्हणजे तुमचे सर आणखी एका मुलीला जॉब ऑफर करतायत का तुमच्या कंपनीत, का मग आद्या फॅशन वर्ल्ड मध्ये? नाही, मला काहीच माहित नाहीये. ते DCP शिंदे साहेब आहेत ना, त्यांच्यासोबत आले ते आतमध्येच गेले सरांना भेटायला. मला हे पाणी मिळेल का? हो. ताई, काय झालं? का रडताय? तुम्हाला वेदांत सर काही बोलले का? हे बघा, ते जर का काही तुम्हाला बोलले असतील ना, तर तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुम्ही शांत व्हा बरं. हे घ्या, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. मी अमूल्य. मी याच ऑफिसमध्ये काम करते, दुसऱ्या कंपनीत. अमूल्य म्हणजे आरतीची बहीण? हो. तुम्ही ओळखता ताईला? आरतीचं लग्न ज्या गौतमशी होणार होतं ना,
त्याची मी पहिली बायको. घे सही करायचो. तुझ्या चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट देण्याचं प्रेशर होतं माझ्या. आता परत येऊ नकोस. मलाच वेळ नाही परत यायला. बरीच कामं खोळंबलीत बाहेर. काय कामवलंस रे तू? गेली ना तुझी 7-8 वर्ष वाया. बाहेर डोकावून बघा, माझी कमाई कळेल. अरे कोण नेता वगैरे आलाय का? नाही साहेब, आतून बाहेर गेला. बायकांशी नडेल तो नरकात चढेल. गुरुदादा, तुझ्या पायी मला नवी जिंदगी मिळाली. मी तर इरीत चालले होते जीव द्यायला, पण तू ना मला त्या नरकापासून सोडवलंस. या नवऱ्याला बम समजावलं मी. बाजींना तुझा नवरा, त्याचे पायले भवरा. सुटकाच करून घ्यायला लागते अशा पुरुषापासून. काय रम्या, बायकोच ऐकत जाजो, नाही तर मला यायला लागेल. हो दादा,
आता तर पाणी प्यायला जाताना पण बायकोला विचारतो. काय कांता इतके दूर आली तू? काय मी येणार होतो ना. कसे तुझे सासू सासरे जीवन होते ना तुला? स्वतःच्या पोरीसारखा जपत आहे आता. माया नवरा बी असंच बरा होईल एक दिवस. त्याला पाठवून दे माझ्याकडे येवत मारले. त्याला कामाला लावतो चांगल्या कॉलेजात. काय किसने झाली का शेती तुझ्या नावावर? येऊ तुझ्या भावाला भेटायला. अहो भाऊ आता काही तुमच्या समोर यायचं नाही. यंदा कपाशीचं पीक घेतलंय आणि आमच्या पोराला तुमचं नाव सुद्धा दिलंय. काय नाव दिलं बा? ही शेती तुझ्या नावावर केली ते काय माझं नाव द्यायला? तुझी बायको माई मानलेली बहीण आहे म्हणून केली. पोराला शिकव जरा. हो दादा. अरे अरे पाहिले ती मोठी झाली. तू शाळेत जाते का तू? हा पाचगीच होते ना तू? मास्तर शिकवते ना तुला नीट? हो मग तुम्ही फोन केला ना त्या मास्तरने मला कधी फीस नाही मागितली. आणि गुरु दादा मी पास झाले पण काय पुढचं शिक्षण घ्यायला पैसे नाहीत. मग मी काय लावा? मग तू फारम भर. बाकी मी बघतो. हो आजच भरते. अरे हिरड्याची तू काय आली उन्हात आणत इकडे? काय म्हणते तू चंद्रपूरची जत्रा? यात्रा सोडून तुला भेटायला आले म्या. तुझ्या पायी माझी जमीन मला मिळाली, नाहीतर मी रस्त्यावर आली असती. काय बोलून राहिली तू? जर मी आहे ना तर कोणती बी बाई रस्त्यावर येणार नाही. ध्यानात ठेवतो. अरे काय करून राहिल तुम्ही हे सगळं? काय मला कुंकू बिंकू लावलाल तुम्ही? माणूस आहो ना मी. मला काय देव करून राहिल तुम्ही? आमच्यासाठी तुम्हीच देव आहे. गाभाऱ्यातून काढून जेलमध्ये टाकलंय ह्या सैतानांनी. आता मी आलो हो ना. तुम्हाला काही बी चिंता असेल तर मला सांगायचं. सगळं नीट करतो मी. हा बाले हे ठेव. आपण त्याचं नाव घेऊ. दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. दाता खालिक दोनों जहां का, मालिक खालिक दोनों. नमस्कार. नमस्कार. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून खूप वर्षांनी. मलाही. एक मिनिट. $20 लाख आणलेत. सगळ्या 100च्या नोटा तुम्ही सांगितल्याप्रमाणे. इथेच दिलेत तर चालतील ना? हा इथेच द्या. त्यांच्यासाठीच ते सगळे. खूप दिवस झालं त्यांना काही मदत नाही केली मी. माझी ही सगळी कामं संपली की तुम्हाला येऊन भेटतो मी. तुमचे आशीर्वाद घ्यायला येतो. येऊ. तुझ्या पोराचं ऍडमिशन झाले की मला सांग. हे तुझी फी. हा तुला किती जमते ना? सगळ्यांना वाट. बस ना प्लीज. चहा कॉफी काही घेणारच? काही नको. खूप ऊन आहे. मग ज्यूस सांगू का? अरे खरंच काही नको. बरं तुला त्या पल्लवी बद्दल काहीतरी बोलायचं होतं ना? हा ती आले माझ्या बरोबर. बाहेर बसले. अरे पण काय झालंय ते तरी सांग. हो सांगतो. सविस्तर सांगतो. गौतमला आता अटक झाली पण पल्लवी समोर खूप प्रश्न आहेत. जाऊ द्या ताई. तुमची सुद्धा सुटका झाली त्या माणसापासून. तुम्ही नका बरं मनाला लावून घेऊ. ताई
ताई अहो नका इतकं रडू. तुम्ही शांत व्हा बरं. आपण एक काम करूया, आपण जाऊन ना चहा घेऊयात. हो डोंट वरी, चला माझ्यासोबत, तुम्हाला बरं वाटेल. हो हो, तुम्ही जा बुले मॅडम बरोबर, त्या खूप चांगल्या आहेत. चला आणा तो ग्लास इकडे. विजय, वेदांत सरांनी विचारलं ना तर त्यांना सांगा मी सार्थक सरांच्या केबिनमध्ये. ठीक आहे, मीच येईल बोलवायला. ओके चल. तू या डिझाईन्स परत एकदा बघून घे आणि मग फायनल कर. हो, पण तू फीड केलंयस का हे लॅपटॉपमध्ये? कमिंग. हे पण एकदा बघून घे. दादा, वहिनी, ही पल्लवी. हाय. गौतमची पहिली बायको.